स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे स्वाधार योजना जी आहे, जी स्वाधार योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, ही जी एससी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहे यांच्यासाठी ही स्वाधार योजना असते. काही विद्यार्थ्यांचं असं मत आलेलं आहे की एटीकेटी विद्यार्थ्यांना ही स्वाधार योजना भरता येत नाही किंवा त्यांना फॉर्म पुन्हा रिन्यू करता येणार नाही आहे किंवा याची लास्ट डेट कधी असणार आहे. सर, आम्ही फॉर्म भरू शकतो का, किंवा वसतिगृहाचा आम्हाला लाभ घ्यायचा नाही, डायरेक्ट फॉर्म आम्ही भरू शकतो का स्वाधारचा. तर असे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट असेल, म्हणजे ते स्वाधार, आधार किंवा स्वयं योजनेच्या संदर्भात असो किंवा वसतिगृह म्हणजे शासनाचे जे काही सामाजिक न्याय विभाग असेल, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, आदिवासी विभाग याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी येणारे काही स्कॉलरशिप्स असेल, या सर्व बाबींवरती आपण आपलं सोल्युशन आपण या ठिकाणी सांगत असतो, काढत असतो आणि निराकरण सुद्धा करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जो स्वाधार योजनेची अट आपल्याला माहिती आहे. स्वाधार योजनेची अट काय आहे, तर 10वी आणि 12वी मध्ये त्या विद्यार्थ्यांना 50% असणं गरजेचं आहे. तो तर पात्र, पण तो 49 असेल तरी तो भरू शकत नाही, 49.5 असेल तरी तो भरू शकत नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सर एटीकेटी असल्यामुळे आम्हाला अर्ज करता येणार नाही, आम्हाला ते परत पाठवतात. ते एक लक्षात घ्यायचं आहे की शासन निर्णय जो स्वाधार योजनेचा आहे, त्या शासन निर्णयामध्ये दिलेला आहे की एटीकेटी कुणाला, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज प्रवेश देताय, कॉलेज प्रवेश देताय म्हणजे तुम्ही रूम करून राहताय, तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करताय, त्याप्रमाणे तुम्ही तिथे शिकत आहात, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणून कॉलेजवाल्याला समजून सांगायचं आहे की शासन निर्णय तुम्ही काढा. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की एटीकेटी जर तुम्हाला लागत असेल तर कॉलेजने जर प्रवेश दिला तर तुम्हाला स्वाधार योजना मिळायला पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे. मग जर पुन्हा जर तुम्ही एटीकेटी मिळत असेल, म्हणजे रिझल्ट एटीकेटी जर यावर्षी मिळत असेल, पुन्हा जर तुम्हाला प्रवेश मिळत असेल, दोनदा तुम्हाला एटीकेटी जर लागत असेल तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही. एकदा तुम्हाला संधी दिली जाईल, दुसऱ्यांदा संधी दिली जाणार नाही. म्हणजे आणि जर तुम्हाला जे विषय आहेत त्या विषयामध्ये सुद्धा तुम्हाला त्या डिग्रीच्या विषयामध्ये किंवा त्या सेमिस्टरला सुद्धा 50% गुण आणणे आवश्यक आहे. त्यामुळे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे की ही अट होती. मग ज्या आता काही विद्यार्थी असे आहेत की सर मला वसतिगृहात राहायचं नाहीये परंतु मला स्वाधार योजनेचा लाभ घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्यायचं आहे की स्वाधार योजनेचा लाभ कोणाला मिळतो, की जो वसतिगृहाचा अर्ज करतो, आणि ज्यांना वसतिगृह मिळत नाही अशाच विद्यार्थ्याचा फॉर्म मात्र कुठं स्वाधार योजनेला कन्वर्ट होते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. मग स्वाधार योजनेचा फॉर्म कोण भरू शकतंय, एससी विद्यार्थी भरू शकतात. आणि आधार योजनेचा कोण फॉर्म भरू शकतात, तो ओबीसी विद्यार्थी भरू शकतात. व काही विद्यार्थी काय करतात की सर मला नाही, फक्त मला हॉस्टेल नको, मला फक्त स्वाधारचाच फॉर्म भरायचा आहे. त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला स्वाधार मिळवायचा आहे म्हणजे हॉस्टेलचा फॉर्म भरावा लागतोय. कारण स्पेशली स्वाधार योजनेचे असं कोणतंच हे नाही आहे, कारण ऑनलाईनच फॉर्म त्या ठिकाणी भरता येत आहे. एक इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचं टॅब त्या ठिकाणी येतं आणि एकी इकडे दुसरं काय दिलेलं असतं, जे सामाजिक न्याय विभागाचं त्या ठिकाणी टॅब दिलेला आहे. दोन पैकी तुम्ही जे ओबीसी विद्यार्थी आहे, एनटी आहे, विजेएनटी आहे, हे दोन्ही याचा लाभ घेऊ शकतात. परंतु एससी विद्यार्थी आहेत ते फक्त स्वाधार योजनेचा लाभ घेऊ शकतात, वसतिगृहाचा लाभ घेऊ शकतात. आणि जे आधार योजनेचा लाभ आहे ते ओबीसी, एनटी, विजेएनटी विद्यार्थी लाभ घेऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, पण दोन्ही विद्यार्थ्यांना हॉस्टेलचा फॉर्म भरणे आवश्यक आहे. आधार योजनेचा जरी लाभ घ्यायचा असेल तरी तुम्हाला हॉस्टेलचा फॉर्म भरावा लागेल. नाही नंबर लागला तर तो फॉर्म तुमचा कन्वर्ट होईल. अशा पद्धतीने हे स्वाधार आणि स्वयं आणि आधार बद्दलचं अपडेट आहे. आणि तुम्हाला जी ओबीसी विद्यार्थ्यांना जी आधारची अट आहे ती 60% ची अट आहे. तुम्हाला 10वी आणि 12वी मध्ये 60% असणं गरजेचं आहे. आणि सध्या आधार योजना ही प्रोफेशनल एज्युकेशन साठी दिली जात आहे, 11वी 12वी साठी दिली जात नाही, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एसटी विद्यार्थ्यांना सुद्धा 11वी 12वीला स्वयं मिळत नाही, फक्त एससी विद्यार्थ्यांनाच 11वी 12वी विद्यार्थ्यांना स्वयं मिळतं, म्हणजे स्वाधार योजना मिळते, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. तर हे आजचं अपडेट होतं. यावरती तुम्हाला काही जर प्रश्न असेल किंवा सल्ला द्यायचा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्रामचं चॅनल आहे, आपले लिंक आहे, आणि व्हॉट्सअपचं सुद्धा लिंक आहे. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.